चला तर मग आज ऐकूयात गोष्ट टोपीवाल्याची आणि एका माकडाची. एका गावात एक टोपीवाला राहत होता. तो गावातल्या बाजारात रोज रंगीबिरंगी टोप्या विकायचा. एकदा टोपीवाल्याला फिरताना एक झाड दिसलं. त्याने त्या झाडाच्या सावलीत विश्रांती घ्यायचं असं ठरवलं. बिचारा दिवसभर थकल्यामुळे तो तिथे झोपी गेला. झाडावरील एका माकडाने टोपलीतल्या टोप्या पाहिल्या आणि ते झाडावरून खाली आलं. माकडाने वेगवेगळ्या टोप्या डोक्यावर घालून पाहिल्या. त्याने एक टोपी घेतली आणि झाडावर जाऊन बसलं. टोपीवाला जागा झाला. त्याने वर पाहिले तर त्याला माकडाच्या डोक्यावर टोपी दिसली. टोपीवाल्याने ती टोपी परत मिळवण्याचा प्रयत्न केला. टोपीवाल्यानं मग काही दगड त्याच्या अंगावर फेकले. तेव्हा माकडाने पण त्याने गोळा केलेली फळं त्याच्या अंगावर फेकली. तर त्याने माकडाकडे बघून टाळ्या वाजवल्या. ते पाहून माकडानेही टाळ्या वाजवल्या. मग टोपीवाल्याने शांतपणे थोडा विचार केला आणि मग स्वतःचीच टोपी जमिनीवर फेकली. ते बघून माकडानेही त्याची टोपी खाली फेकून दिली. लगेच टोपीवाल्याने जमिनीवर पडलेली टोपी पटकन उचलली आणि टोपलीत ठेवली. आणि टोपीवाला हसत हसत पुन्हा बाजाराच्या दिशेने निघून गेला. आजच्या गोष्टीतला बोध शांतपणाने आणि हुशारीने विचार केल्यावर सगळ्या अडचणी सहज सुटतात. Hi everyone! Welcome to Toon Toon Kids Story. Don't forget to subscribe! Hey kids, here's the subscribe button. Click it to watch more fun videos. Don't forget to ring the bell.